लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्यात अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार. सख्या आजोबानेच अत्याचाराचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांची ही माहिती. आरोपीला ठोकल्या बेड्या. पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीला आता ताब्यात द्या. संतप्त नागरिकांची मागणी. सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. रात्री 1 वाजता जमाव पांगवण्यात यश. ठिय्या मांडत दांडेकर पुलावरती जाणारा रस्ता केलेला बंद. पुण्यात सख्या नातीवरती आजोबांनी केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालेलं आहे. घरातही लेकरं सुरक्षित नाही. हा प्रश्न अस्वस्थ करतो. आयांनो सावध रहा. काळ बदललाय. आपल्या लेकरांवरती लक्ष ठेवा. पुण्यातील चिमुरडीवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया समोर. नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे. ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना हे आश्वासन. नसरापूर प्रकरणी 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार. तर पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू. नसरापूर प्रकरणामध्ये मुलीला मारण्यासाठी आरोपीने छातीमध्ये बुक्की मारली. ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. अत्याचार केल्यानंतर आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीमध्ये जोरदार बुक्की मारल्याचं समोर. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपा. राज ठाकरेंचा संताप. फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आता आक्रमक. राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा. नसरापूरमधील घटनेसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरती पोस्टवरती असीम सरोदे यांचा आक्षेप. सामान्य लोकांना बेकायदेशीर वागण्यासाठी प्रवृत्त करणारी विधानं करू नये. सरोदेंची प्रतिक्रिया समोर. तिकडे पुण्यातल्या 9 वर्ष नातीवरती आजोबाकडून अत्याचाराचा प्रयत्न. स्थानिक नागरिक थोड्याच वेळात मोर्चा काढणार. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवरती स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाईल. आरोपीला कडक शासन व्हावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी. नवले पुलासह पुण्यातील संवेदनशील ठिकाणी आंदोलन आणि रास्ता रोको करण्यास मनाई. तर नसरापूर घटनेच्या निषेधार्थ नवले पुलावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ही माहिती समोर. लैंगिक शोषणातील नराधमांना आता पेरोल नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची देखील तयारी सुरू. नसरापूरची घटना महाराष्ट्राची मान खाली घालवणारी आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी. योगेंद्र पवार यांची ही मागणी. नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा हा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची ही माहिती समोर. नसरापूर नराधमाच्या घरच्यांची साक्ष ठरणार गेम चेंजर. आरोपी भीमराव कांबळेच्या घरातूनच शिक्षेची मागणी. आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. पोलीस पुरावे म्हणून वापरणार अशी सूत्रांची माहिती. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला ताब्यात घेतलं. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो देखील आला समोर. पालघरमध्ये भोंदूने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण. रोहित पवार आज पालघरमध्ये कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जात पीडितेची घेणार भेट. बीडमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर आजोबाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असताना तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर. काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला. त्यामुळे चिमुकलीच्या आईनं घरही सोडलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकाच कारमधून प्रवास. संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट. शिंदेंकडून भेट घेत विचारपूस. दोघांच्या एकत्र प्रवासानं राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ. उद्धव ठाकरे यांचा खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस. संजय दिना पाटलांच्या पत्नीवरती फोर्टिस रुग्णालयामध्ये सध्या उपचार. आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील विचारपूस करण्यात आली. मी राजीनामा देणार नाही. नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली. भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवले. पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम. पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांसह इतर मित्रपक्षांचा फोन. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी. आमची एकता पुढील काळामध्ये आणखी भक्कम होईल. ममता बॅनर्जी यांचा निर्धार. कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला. जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप. कोलकात्याच्या हॉग मार्केट या परिसरामध्ये घटना. अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री. पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड. 2 दिवसांमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. पुदुचेरी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि पुदुचेरी भाजपचे प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांची नियुक्ती. पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन बैठकीमध्ये पक्षाचा विधिमंडळ दल नेता निवडला जाईल. टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेने आता 108 जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घ्यावं लागेल.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एम के स्टॅलिन यांचा पराभव. दरम्यान एम के स्टॅलिन यांच्या रॅलीमध्ये माजी मंत्री पी के शेखर बाबू यांना रडू कोसळलं. नांदेड महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद एमआयएमला दिल्यानं वाद, तर भाजप आणि एमआयएमची छुपी युती आता समोर. खासदार रवींद्र चव्हाणांची टीका, तर विरोधी पक्षनेतेपदाची निवड नियमाप्रमाणे. महापौर कविता मुळे यांची प्रतिक्रिया समोर. रायगडमध्ये राजकीय सलोखा, पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले मतभेद कमी होत आहेत, त्यामुळे हे चित्र. आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया समोर. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार. भिवंडीमधल्या महसूल खात्याच्या शेकडो एकर जमिनीवरती अतिक्रमण विरोधात सुरेश म्हात्रे आक्रमक. परभणीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 82 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. ठाकरेंनी गंगाप्रसाद आनेराव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. निर्णय मागे न घेतल्यास पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा. तिकडे जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसमोर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा. पक्ष फक्त कागदावर मजबूत, स्थानिक नेते कार्यकर्त्यांसोबत जुळलेले नाही. कार्यकर्त्यांकडून ही नाराजी. महिला कार्यकर्त्यांची रोहिणी खडसे यांच्याबाबतही तक्रार. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. लुकआउट सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. संग्राम पाटील यांचा आता ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय. 2026-27 हंगामासाठी 10.25% रिकव्हरी रेटसाठी 365 प्रति क्विंटल एफआरपी सरकारकडून जाहीर. 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होणार, अशी देखील अश्विनी वैष्णव यांची माहिती. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील 2 बँकांना आर्थिक दंड थोपवलाय, तर आता पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा आणि मुंबईमधील मोगबिरा कोऑपरेटिव्ह बँकेला 20,000 रुपयांचा दंड ठोठावला. एनपीए खात्यासंदर्भात आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई. कोल्हापूरमधल्या पेठ वडगाव या ठिकाणी 2 अल्पवयीन मुलांनी टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं, त्यामुळे तणाव. भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलानंच वादग्रस्त स्टेटस ठेवलं, अशी माहिती. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी या पोलिसांकडून गुन्हा देखील करण्यात आला दाखल. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर 1.61 कोटी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत. त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाणार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून हे स्पष्ट. पुण्यातल्या पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाला वेग. भूसंपादनासाठी 9 पथकं तैनात. करारनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सासवड उपविभागीय कार्यालयामध्ये व्यवस्था. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी. 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार. फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू. भोंदू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा अजब दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचाही आरोप. सरकारकडील पुराव्यावरून चाकणकर कुटुंबियांचा हस्तक्षेप होता हे दिसून येतंय. भोंदू अशोक खरात प्रकरणावर रोहिणी खडसे यांचा चाकणकरांवर आरोप. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खोलवर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रोहिणी खडसे यांची मागणी. नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपाखाली आरोपींवरती गुन्हे दाखल. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये एसआयटी संशयित आरोपींचा ताबा घेणार. भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघपारेला 7 दिवसांची पोलीस कोठडी. करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम. राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ही माहिती समोर. भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणार. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने होतं बंद. पोलादपूर या ठिकाणी आता तालुक्यातील देवळे धरण प्रकल्पाची मंत्री भरत गोगावले यांनी पहाटे केली पाहणी. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचे दिले निर्देश. राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल. वर्ग अ, वर्ग ब यासोबतच वर्ग क ची कर्मचारी भरती एमपीएससी मार्फत होणार, तर गट ब, गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाही. रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगानं पुढे सरकणार. सर्व शाळांना 31 मेपर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करा. शिक्षण विभागाचे हे निर्देश. मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट. पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवरती उष्णतेची लाट येणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. मुंबईमधील कुर्ला, एलवाड, घाटकोपर यासह आसपासच्या परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आजपासून महामुंबई परिसरातील पारा वाढण्याचा अंदाज. कमाल तापमानाचा पारा मुंबईमध्ये 6 ते 8 मे दरम्यान
36 अंशांच्या पुढे जाण्याचाही अंदाज. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रायगडमधील 28 जणांमध्ये केवळ 29% पाणीसाठा शिल्लक. मेअखेरीज रायगडकरांना पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता, तर तब्बल 10 तालुक्यांमध्ये आतापासूनच तीव्र पाणी टंचाईची समस्या. अरबी समुद्रात लवकरच चक्रीवादळ प्रणाली निर्माण होण्याचा अंदाज. केरळ किनारपट्टीजवळ तयार होण्याचा अंदाज. मात्र या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. मुंबईमध्ये म्हाडाच्या 2640 घरांसाठी मंगळवार अखेर 59,402 अर्ज, यापैकी 40,356 अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये असं म्हाडाचं आवाहन. बीएमसीच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच रॉयल बंगाल टायगरची जोडी येणार. नागपूर या ठिकाणानं वाघाच्या नरमादीची जोडी आणली जाणार. बृहन्मुंबई महापालिकेने मुंबई पालिकेचे सर्व व्यवहार 10 मे पासून ETDR प्रणालीद्वारे होणार. हस्तांतरणीय विकास हक्काचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार. जुन्या पद्धतीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्याचाही निर्णय. मुंबईमधल्या चारकोप पोलिसांकडून आता 23 वर्षीय दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या दुचाकी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून 5 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या. मुंबई महापालिकेचे 3 महत्त्वाचे जलतरण तलाव दुरुस्तीमुळे बंद, तर मुलुंड, चेंबूर आणि दहिसरमधील तलाव वापरासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांचं हिरमोड. दुरुस्तीच्या कामानंतर तलाव सुरू केले जाणार. मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होण्याची शक्यता. पुढील आठवड्यामध्ये CMRS चाचण्या घेतल्या जातील. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनोरेल प्रवाशांसाठी पुन्हा होणार सुरू. मालाड दिंडोशीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती भरधाव होंडा कार पलटी होऊन दुसऱ्या कारला धडकली. होंडा कारचा चालक यामध्ये किरकोळरित्या जखमी झाला अशी माहिती. पलटी झालेल्या होंडा कारचा मात्र चक्काचूर झाला. परदेश प्रवासासाठी इंद्राणी मुखर्जीची मुंबई सत्र न्यायालयामध्ये आता नवी याचिका. शीनाबुरा हत्या प्रकरणामध्ये इंद्राणी मुखर्जी आरोपी. सादर याचिकेवरती आता न्यायालय 4 आठवड्यांमध्ये निकाल देणार. मुंबईमध्ये घर खर्चासाठी घरफोडी करणाऱ्या दोघांना DN नगर पोलिसांकडून अटक. रशीद शेख आणि सईद अहमद मस्तान शेख उर्फ अली अशी आरोपींची नावं. उल्हासनगरमध्ये भरदिवसा ATM फोडून बॅटरी चोरी. हेल्मेट मास्कधारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. श्रीराम चौक परिसरातली ही घटना. अमरनाथ बदलापूरच्या पाणी टंचाईवरती आढावा बैठकीचं आयोजन. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. आमदार किसन कथोरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुंबईच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे शहरामध्ये 31 मेपर्यंत कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही. महापौर मंजुषा नागपुरे यांची ही माहिती. मे महिन्यामध्ये पाणीसाठा पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती. पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये 33% पाणीसाठा उपलब्ध. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये जास्त पाणीसाठा. पावसाळा लांबल्यास नियोजनांचं देखील आवाहन. पुण्यातील बहुचर्चित कात्रज येरवडा बोगद्यासाठी SVP स्थापन केली जाणार. PMRDAचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे यासंदर्भात आदेश. पुणे जिल्ह्यामध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून 40 भूमापक नेमले जातील. खासगी भूमापक घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे. भूमी अभिलेख विभागाचा हा निर्णय. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता 34 वरून 38 होणार. तर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजुरी. प्रलंबित खटल्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी निर्णय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. एसटी बसमध्ये आता चालक वाहक प्रवाशांचे स्वागत करणार. प्रवाशांना मार्गाची माहिती देणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा नवीन उपक्रम. विविध उपक्रमांमुळे प्रवास आणखी सुखकर होणार. करमाळा शहरातल्या दत्तपेठेमध्ये शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या. तिघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. आशा अर्जुन सिंग परदेशी असं मृत महिलेचं नाव. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील प्रीपेड ऑटो बूथ अचानक बंद. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केली. त्यामुळे सुमारे 250 ऑटो रिक्षा चालकांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण. नागपूर सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले बळीराम सुतार यांच्यासह 9 जण निलंबित. सायबर पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या हाणामारीनंतर ही कारवाई. बेटिंग प्रकरणामध्ये आरोपीला सोडून दिलं त्यानंतर झालेला वाद. SRPF परीक्षेमध्ये खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न हे जसेच्या तसे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर. चौकशी अहवाल येईपर्यंत SRPF गट 5च्या भरतीला स्थगिती. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. तर नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाचा इशारा. वादळी वाऱ्याचा जोर राहणार. तापमान सुद्धा सामान्य राहणार असल्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकाला फटका बसण्याचा अंदाज. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा. यवतमाळच्या आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेल्या पावसामुळे गहू भिजला. अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला. हवामान विभागानं यवतमाळ जिल्ह्याला 3 दिवसांचा येलो अलर्ट दिलेला होता. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कोकार्डे या परिसरामध्ये आता जोरदार पाऊस. अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. शेतातून काढून ठेवलेलं पीक खराब होण्याचा अंदाज. नव्यानं लागवड केलेल्या फळबागांना पावसाचा काहीसा फायदा.
हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस हवा सुटली, त्यामुळे शहरातील चौकाचौकामध्ये लावलेले पोस्टर फाटले. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे सर्वांची उडाली धांदळ. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या कापणीवरील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी देखील चिंतेत. नागपूरसह जवळच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटनांचा जनगणनेला विरोध, जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नाही असा आरोप. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांमध्ये जनगणनेवर बहिष्काराचे फलक. जालन्याच्या बदनापूरमध्ये शेलगावमध्ये उन्हाच्या कडाक्याचा डाळिंब पिकाला फटका, फळांचा उन्हापासून बचाव करावा यासाठी शेतकऱ्यांकडून बागेवरती आच्छादन टाकण्यास सुरुवात. पुण्याच्या शिरूरमध्ये टाकळे हाजी पोलीस चौकामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, तर गुन्हा दाखल न करण्यासाठी 2 पोलीस कर्मचारी एका तरुणाकडून 5,000 रुपये घेताना सोशल मीडियावरती व्हायरल. दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही दिला इशारा. रायगड या ठिकाणच्या मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे, पार्किंगचा अभाव, बोट चालकांना पाण्यातच तासनतास थांबण्याची वेळ, समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये अपघाताची शक्यता, लाईफ जॅकेटचाही वापर होत नाही असं चित्र. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.